मुंबई पालिकेकरता 9:30 वाजेपर्यंत 6.98% मतदान आहे। मुंबई मनपाकरता 9:30 वाजेपर्यंत 6.98% इतकं मतदान झालेलं आहे। काहीशी आकडेवारी कमी आहे, पण दिवस आता कुठे सुरू झालेला आहे पाहूया। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान होत आहे। तर पुण्यामध्ये पहिल्या 2 तासात 5.5% मतदान, तर मुंबईत 9:30 वाजेपर्यंत 6.30% मतदान। पुण्यात महायुती तुटली नाही असं चंद्रकांत दादा पाटील म्हणतात। आमची पार्टी लोकशाहीला मानते असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। काही नेते उर्मटपणामुळे बॅकफुटला गेले असं देखील चंद्रकांत पाटील यांचं विधान आहे। कसं आहे की आमची पार्टी कधी फुटली नाही, मुख्यमंत्री बदलण्याचा कधी विषय आला नाही। याचं कारण आमची पार्टी नेतृत्व मानते। दादांसारखे जे राज्यातले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्सने आणि अतिशय उर्मट उद्धट, हे अजितदादांना म्हणत नाही मी पहिला शब्द काय वापरला की इनऑल काँग्रेसवाले, तर ह्या सगळ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज उर्मट, याच्यातून तर ते बॅकफुटला गेले। महत्वाची बातमी समोर येते। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये गोंधळ आहे। भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा देखील प्रयत्न आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। मविया आणि भाजप या 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे। पक्षांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय। प्रभाग क्रमांक 19 मध्ये हा सगळा प्रकार पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरण आता हाताळलेलं आहे। पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आपण पाहूया। मतदान केंद्रावर मतदारांना विनाकारण त्रास दिला जातोय। केंद्रावर मशीन बंद आहेत, काही ठिकाणी मशीनला करंट लागतोय असं अविनाश जाधव यांचं म्हणणं आहे। तर खासदार संजय राऊत यांच्या मातोश्रींनी देखील आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। सहकुटुंब संजय राऊत मतदान करण्याकरता भांडूपच्या या मतदान केंद्रावर पोहोचलेले होते, तेव्हाची ही दृश्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।